सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही भविष्याबाबत थोडेसे चिंतेमध्ये राहाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या अनेक चुका होऊ शकतात. वरिष्ठांची बोलणी तुम्हाला ऐकावी लागतील. जवळच्या व्यक्तीचा सल्ला घेऊनच तुम्ही समस्या सोडवू शकता. पालकांशी महत्त्वाच्या विषयावरती तुम्ही आज चर्चा कराल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबातील वातावरण हे आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही चांगला क्वालिटी टाईम स्पेंड कराल. भावंडांसोबत जुन्या आठवणी तुम्ही शेअर कराल. तुमचं नातं हे अधिक मजबूत होईल. व्यवसायामध्ये पैशांची देवाणघेवाण तुम्ही कराल. तुमचे पैसे मात्र आज बुडू शकतात. आज तुम्हाला वरिष्ठांची बोलणी ऑफिसमध्ये ऐकावी लागतील. तुमच्या वडिलांच्या सल्ल्याची तुम्हाला आज गरज पडेल. तुमच्या आईशी तुम्ही एका महत्त्वाच्या विषयावरती आज चर्चा कराल. तुम्ही भविष्याबाबत आज आनंदी राहाल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा आनंदाने भरलेला राहील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. शत्रूचं रूपांतर हे मैत्रीमध्ये होईल. तुम्हाला आज सावध राहावं लागेल. कुटुंबामध्ये काही शुभ कार्यक्रम होतील. कठोर परिश्रम तुम्हाला करावे लागतील. लव्ह लाईफमध्ये तुम्हाला कुटुंबाकडनं मान्यता मिळेल. भावंडांसोबत तुम्ही आज जुन्या आठवणी शेअर कराल. तुमच्या बायकोसोबतचं नातं हे अधिक घट्ट होईल. व्यवसायामध्ये तुम्ही पैशांची देवाणघेवाण करू शकता. आज व्यवसायामध्ये एक मोठी डील फायनल होईल आणि तुमची आर्थिक परिस्थिती ही आज मजबूत राहील. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या प्रगतीसाठी असेल. कुटुंबासोबत तुम्ही धार्मिक स्थळी जाण्याचा प्लॅन कराल. नोकरीमध्ये काम करणाऱ्या लोकांना अंतर ठेवून वागावं लागेल. वरिष्ठांच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. तुमची आर्थिक स्थिती आज कमकुवत राहील. तुमचे रखडलेले पैसे मिळतील. काम पूर्ण न झाल्यास तुम्ही आज चिंतेमध्ये राहाल. आज तुमच्या लव्ह लाईफमध्ये तुम्हाला कुटुंबाकडनं मान्यता मिळेल. तुमच्या मैत्रीचं रूपांतर आज तुमच्या लव्ह लाईफमध्ये चांगल्या पद्धतीनं होईल. तुम्हाला आज मात्र तुमच्या शत्रूपासून सावध राहावं लागेल, कारण शत्रू तुमच्या विरोधामध्ये कटकारस्थान करतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. शिक्षणासाठी परदेशामध्ये जाण्याची तुम्हाला संधी मिळेल. शिक्षणातील अडचणी दूर होतील. वडिलांना आरोग्याच्या समस्या उद्भवतील. व्यवसायामध्ये काही बदल करण्याचा तुम्ही विचार कराल. तुम्ही आज तुमच्या मुलांसोबत वेळ घालवाल. कुटुंबासोबत तुम्ही आज धार्मिक स्थळी जाल. नोकरीमध्ये काम करणाऱ्या लोकांना आज बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णूच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला जाईल. व्यवसायामध्ये तुम्हाला लाभाच्या संधी मिळतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत होईल. आज मुलांना काम करताना पाहून तुम्ही आनंदी व्हाल, परंतु चिंतेमुळे देखील तुम्ही थोडेसे अस्वस्थ राहाल. तुमचे प्रयत्न आज व्यर्थ ठरतील. आज तुम्ही जोडीदारासाठी एखादी भेटवस्तू खरेदी कराल. तुमच्या जीवनातील ताणतणाव आज संपुष्टामध्ये येईल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव चालीसाचं पठण करा.
आता पुढचे रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की राजकीय क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस चांगला राहील. त्यांना कामाचा फार फायदा होईल. लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांना सरप्राइजेस मिळतील. तुम्ही पार्टीचं आयोजन करू शकाल. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांची बढती मात्र थांबू शकते, त्यामुळे तुम्हाला ऑफिसमधील लोकांपासून सावध राहावं लागेल. आज तुम्हाला व्यवसायामध्ये लाभाच्या संधी मिळतील, ज्यामुळे मात्र तुम्ही आनंदी राहाल. तुमची आर्थिक स्थिती व्यवसायाच्या दृष्टीनं मजबूत राहील. आज तुम्ही स्वतःच्या मुलांना काम करताना पाहून आनंदी व्हाल. तुम्ही जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी कराल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना लाडूचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारा राहणार आहे. व्यवसायासाठी तुम्हाला कडूपणाचं गोडव्यामध्ये रूपांतर हे करावं लागेल. तुम्हाला बोलण्याची कला आत्मसात करावी लागेल. व्यवसायामध्ये तुम्ही भरपूर नफा कमवू शकता. पैसे कुठेही गुंतवणं टाळा, अन्यथा ते बुडू शकतात. आज लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना आज बढती मिळू शकते. आज राजकीय क्षेत्रातील लोकांसाठी दिवस चांगला राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं पूजन करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला पालकांकडून एकच चांगली बातमी मिळेल. तुमच्या सभोवलचं वातावरण हे प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्याच्या लग्नासाठी तुम्ही आज निर्णय घ्याल. तुम्हाला कोणताही निर्णय घेताना आज कुटुंबाचा सल्ला आवश्यक राहील. भविष्यामध्ये काही निर्णयांबद्दल मात्र तुम्हाला पश्चात्ताप करावा लागेल. पार्टनरशिपमध्ये केलेला व्यवसाय तुम्हाला भविष्यामध्ये चांगला नफा कमावून देईल. व्यवसायामध्ये तुम्ही भरपूर नफा हा कमवू शकता. आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला राहणार आहे. व्यवसायासाठी तुम्हाला चांगली कला आत्मसात करता येईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की सामाजिक दृष्टिकोनातून काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. केलेल्या कामाचं तुमच्या कौतुक होईल. काही नवीन सार्वजनिक सभा घेण्याची तुम्हाला संधी मिळेल. नातेवाईकांकडनं मदत न मिळाल्यानं तुम्ही चिंतेमध्ये राहाल. व्यवसायामध्ये काही शत्रूंपासून तुम्हाला सावध राहावं लागेल, नाहीतर तुमची फसवणूक ही होऊ शकते. व्यवसायामध्ये मिळणाऱ्या नफ्यामुळे तुम्ही थोडेसे नाराज राहाल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान शंकरांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जास्त धावपळ केल्यानं तुम्ही आरोग्याकडे जास्त लक्ष देणार नाही, त्यामुळे तुमचं आजारपण वाढू शकतं. मानसिक समस्या देखील वाढतील, ताणतणाव देखील वाढतील, परंतु त्याचं निराकरण तुम्हाला वेळीच करावं लागेल. नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्यांना नवनवीन संधी मिळतील. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. नातेवाईकांकडनं मदत न मिळाल्यानं तुम्ही थोडे चिंतेमध्ये राहाल. व्यवसायामध्ये तुम्हाला शत्रूंपासून सावध राहावं लागेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या हरवलेल्या मौल्यवान वस्तू तुम्हाला परत मिळतील. आई वडिलांच्या आशीर्वादानं तुमची कामं होतील. जोडीदारासोबत तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता आणि सरकारी क्षेत्रातनं देखील तुम्हाला लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. जास्त धावपळ केल्यानं तुम्हाला आरोग्याकडे जास्त लक्ष देता येणार नाही. आज तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर तुमचे विरोधक तुमच्या कामामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कुत्र्याला चपाती खाऊ घाला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.